सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा हे पुस्तक. आणि आजपासून मी जी गोष्ट सुरू करणार आहे त्याचं नाव आहे चांद सुलतान. वॅटसन, मला जाणं भागच पडणार आहे असं दिसतं. होम्स सकाळची न्याहारी करताना एक दिवस मला म्हणाला. असं एकदम काहीतरी अनपेक्षित बोलण्यात होम्स अगदी पटाईत होता आणि मधला धागादोरा काहीच माहीत नसल्यामुळं मी मात्र नेहमी बुचकळ्यात पडून वेड्यासारखा एखादा प्रश्न विचारित असे. आणि तसाच यावेळीही मी विचारलाच. जाणं भागच पडणार? कुठं? डार्टमूरला, किंग्स पायलँड या ठिकाणी, होम्स हसत म्हणाला. असं म्हणजे एखादं प्रकरण निघालं वाटतं. तरीच इतक्या उत्साहानं म्हणालास तो जायलाच पाहिजे म्हणून. मी म्हणालो. अलीकडे बरेच दिवस मी त्याला अगदी थंड बसलेला पाहिला होता आणि काही काम नसलं की होम्स अगदी मलूल आणि उदासीन असे. मलाच मग सारखं वाटत राही की येऊ दे बुवा एखादं गूढ प्रकरण त्याच्याकडे. ते आलं आणि मग त्याचा उत्साह सर्व शक्ती एकवटून थैथैऊ लागला म्हणजे मग मला बरं वाटे. त्याच्यासारखा कार्यशक्तीचा अथांग साठा उगाच निष्क्रिय पडून राहिला की मला कधीकधी भीतीसुद्धा वाटत असे. मी आत्ता त्याला म्हणालो सुद्धा, होम्स, तुझी सारी शक्ती आणि बुद्धी आमच्या म्हणजे कायद्याच्या बाजूला आहे आणि ती सारखी त्याच कामासाठी जुंपली जातीये म्हणून बरं आहे. नाहीतर मी एखादा सराईत गुन्हेगार झालो असतो असंच ना? खरं आहे वॅटसन तू म्हणतोस ते. सत्प्रवृत्त विश्वासू माणूससुद्धा कधीकधी त्याच्या नेहमीच्या कुशल कारागिरीपासून दूर राहिला तर तोही गुन्हेगार होऊ शकतो. असं कितीतरी प्रकरणात तुला दिसून येईल, होम्स गंभीरपणे म्हणाला. सध्या ज्या प्रकरणाबद्दल किंग्स पायलँडला तुला जावंच लागणार आहे त्याबद्दलही तुझा असाच तर्क आहे का? मी विचारलं. मी त्या प्रकरणाबद्दल नुकतंच वर्तमानपत्रात वाचलं होतं आणि त्या अघटित प्रकरणात होम्स लक्ष घालील याबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. तर्क? वॅटसन, तर्क करणं, कल्पना बांधणं आणि त्यासुद्धा कुठलाही पुरावा हाती नसताना ही अत्यंत घातक सवय आहे. मी एक तुझ्या बोलण्यावर माझं मत सांगितलं एवढंच, होम्स म्हणाला. आदल्या दिवसापासून होम्स सारखा विचारात मग्न होता. अगदी कडक तंबाखू पाईपमधून सतत ओढून त्यानं मादक वासाच्या धुरानं सारी खोली अगदी भरून टाकली होती. त्या प्रकरणाची प्रत्येक वर्तमानपत्रातली खडानखडा माहिती त्यानं अगदी तपशिलात वाचून काढली होती आणि त्याच प्रकरणावर तो दिवसभर काल विचारात गढून गेला होता. असं ते प्रकरण होतं तरी काय असं तुम्हाला वाटेल. ते होतं तसंच खळबळ उडवणारं प्रकरण. वेसेक्स चषकासाठी घोड्यांच्या ज्या शर्यती होत असत त्यातल्या आगामी शर्यतीत भाग घेणारा वायुगतीचा एक उमदा देखणा घोडा त्याच्या तबेल्यातून एकाएकी नाहीसा झाला होता. इतकंच नव्हे तर त्याचा ट्रेनर तबेल्यापासून जवळच असलेल्या एका मैदानावर एका खड्ड्यात मरून पडलेला आढळला होता. त्याचा खून झालेला असावा अशी लक्षणं एकूण तिथल्या परिस्थितीवरून दिसत होती. नाहीसा झालेला घोडा हा शर्यती शौकीनांचा फारच लाडका घोडा होता. त्याचं नाव सिल्वर ब्लेस म्हणजे चांद सुलतान असं होतं, कारण त्याच्या कपाळावर अगदी सहज डोळ्यात भरेल असा पांढरा शुभ्र असा चांद होता. जन्मतःच उमद राजबिंड स्वरूप घेऊन आलेला हा चांद सुलतान एकाएकी नाहीसा झाल्यामुळं सगळीकडं एकच खळबळ उडाली होती आणि वर्तमानपत्राने रकानेच्या रकाने भरून अनेक तर्कवितर्क प्रकट केले जात होते. हे प्रकरण म्हणजे होम्सच्या कुशाग्र बुद्धीला आवाहनच होतं. शिवाय कित्येक दिवस अलीकडं काहीच प्रकरण न मिळाल्यामुळे गुप्त पोलिसी कामात वाकबगार अशी बुद्धी
म्यानात पडून राहिलेल्या तलवारीसारखी भुकेली झाली होती. म्हणून होम्सनं मला जावंच लागेल असं म्हटलं. त्यावेळी मला फारच समाधान वाटलं, कारण ते प्रकरण वर्तमानपत्रात वाचल्यापासून मला सारखं वाटत होतं की होम्स एकदम उसळून उठेल आणि गुन्ह्याच्या जागी जाण्याची तयारी दाखवेल. झालं तसंच, आणि माझं समाधानही झालं. मी उगीच वरवर त्याला विचारलं, मी येऊ का तुझ्याबरोबर? तुझ्या कामाच्या आड मी येत नसलो तर माझी यायची फार तयारी इच्छा आहे. वा वा वॅटसन, हे काय बोलणं झालं? उलट फार मोठी मेहरबानी होईल आलास तर. मला वाटतं तुझा वेळ उगाच फुकट जाणार नाही, कारण या प्रकरणात काही मुद्दे आहेत की त्यामुळे हे प्रकरण अद्वितीयच ठरेल. पॅडिंग्टनहून डार्टमूरकडे जाणारी गाडी निघायला अर्धा तासच आहे. आपल्याला घाई केली पाहिजे. प्रवासात मी तुला आवश्यक तो तपशील सांगेन. हो, खरंच. बरोबर तुझा बायनॅक्युलर घे, फार उपयोग होईल त्याचा. अर्ध्याच तासानं आम्ही जरूर त्या तयारीनिशी गाडी पकडली आणि पहिल्या वर्गाच्या डब्यात आरामशीर प्रवास सुरू केला. होम्सनं स्टेशनवर जेवढी मिळतील तेवढी वर्तमानपत्र, त्याचे ताजे अंक विकत घेऊन ठेवले होते. गाडीत बसल्यावर सध्या आमच्यासमोर असलेल्या प्रकरणाबाबतच्या सर्व बातम्या त्यानं लक्षपूर्वक वाचून काढल्या. मी त्याच्या अधीर चेहऱ्याकडे पाहत होतो. अधूनमधून हसणं, आठ्या घालणं, असा उद्गार काढणं, यावरून त्याला कुठेतरी धागा सापडत होता असं माझ्या ध्यानात येत होतं. शेवटचं वर्तमानपत्र वाचून बाजूला फेकल्यानंतर त्यानं आपली सिगार केस उघडून माझ्या पुढं केली आणि म्हटलं, आपण चांगलेच वेगात चाललेलो आहोत. पुन्हा घड्याळाकडं पाहून म्हटलं, गाडीचा वेग ताशी सुमारे 54 मैल असावा. असं? पण मला कुठं मैलाचा दगड किंवा फल्लांगाचे दगड दिसले नाहीत. मी सिगारेट घेत म्हणालो. हो, ते खरं आहे, पण याचं उत्तर सोपं आहे. हे टेलिग्राफचे खांब आहेत ना रस्त्याच्या बाजूला, त्या 2 खांबात 60 यार्ड अंतर असतं. 1 मिनिटात किती खांब होतात ते मोज आणि काढ ताशी वेग. खांब मागं जाण्याचा म्हणजेच गाडी पुढं जाण्याचा वेग आपोआप निघेल, होम्स हसत म्हणाला. ते जाऊ दे, सध्या गाडीचा वेग ही दुय्यम गोष्ट झाली आहे. सध्याचं हे चांद सुलतानचं प्रकरण महत्त्वाचं आहे. घोडा गायब आणि त्याच्या ट्रेनरचा खून. तू काही विचार केला आहेस का? वर्तमानपत्रात आलेला तपशील तेवढा मी वाचला आहे, क्रॉनिकल आणि टेलिग्राफमधला, मी म्हणालो. या प्रकरणात ताजा पुरावा शोधण्याऐवजी उपलब्ध तपशिलाची योग्य संगती लावण्याच्या कामी आपली बुद्धी वापरणं हे जास्त संयुक्तिक आहे असं मला वाटतं. हे जे सारं घडलं आहे ते इतकं असाधारण सफाईदाररित्या घडलं आहे आणि इतक्या जणांची नशीबं त्यात गोवली गेली आहेत की त्याबद्दल प्रत्येकजण आपापल्या परीनं नवीनच एक परिकथा रचून ती आपलं तर्काधिष्ठित मत म्हणून प्रसिद्ध करतो आहे. या साऱ्यातून केवळ सत्य घटना बाजूला काढणं अत्यंत अवघड आहे आणि असं एकदा आपण करू शकलो म्हणजे मग त्या भक्कम पायावर आपण आपल्या निष्कर्षांची इमारत अगदी सावधपणे उभारू शकू आणि या प्रकरणातलं गूढ उकलू शकू. खरं म्हटलं तर मंगळवारीच संध्याकाळी मला तार आली होती. घोड्याचा मालक कर्नल रॉस आणि स्थानिक पोलीस अधिकारी ग्रेगरी या दोघांनी माझ्या सहकार्याची अपेक्षा करून मला बोलवलं होतं. होम्स अगदी उत्साहानं बोलत होता. मंगळवारी संध्याकाळी आणि आज गुरुवार. आज सकाळी आपण निघालोत. भलतीच दिरंगाई झाली आहे ही. कालच तातडीनं तू का नाही गेलास होम्स? मी विचारलं. कारण मी एक मोठी घोडचूक केली वॅटसन. माझ्या हातून अशी घोडचूक पूर्वीही झाली आहे, तसं म्हटलं तर बरेच वेळा. आता ती मी लगेच दुरुस्त करून अपयश टाळलं ही गोष्ट निराळी. उत्तर डार्टमूरसारख्या विरळ वस्तीच्या भागात साऱ्या इंग्लंडमध्ये प्रसिद्ध असलेला हा चांद सुलतान घोडा दडून राहील किंवा लपवून ठेवणं कुणाला शक्य होईल असं मला खरोखरच वाटलं नाही. काल तर मी तासातासाला घोडा सापडल्याची
आणि त्याचा ट्रेनर जॉन स्ट्रेकर याच्या खुन्याला पकडल्याची बातमी येते आहे का याची उत्सुकतेनं वाट पाहत होतो. पण गुरुवार उजाडला तरी फ्रिट्झरॉय सिम्प्सन याच्या अटकेशिवाय एकही बातमी माझ्या कानावर अगर दृष्टिपंथात आली नाही. तेव्हा मात्र मला वाटलं की मला यात लक्ष घातलंच पाहिजे. तरीसुद्धा कालचा दिवस अगदीच फुकट गेला असं मला नाही वाटत. होम्स म्हणाला, तू काही संभाव्य घटनांची जुळणी केली आहेस वाटतं. मी त्याला बोलतं ठेवायला आणि तसं म्हटलं तर उत्सुकतेनंही प्रश्न केला. तसं जरी नाही तरी आवश्यक त्या धाग्यांचा मात्र मला सुगावा लागला आहे. मी तुला ते नीट संगतवार सांगतो. मला नेहमी वाटतं की स्वतःचे विस्कळीत विचार सुसंगत करायला एकच योग्य मार्ग आहे, तो म्हणजे ते दुसऱ्याला नीट सांगायचा प्रयत्न करणं. आणि त्याशिवाय तुझ्याकडून मला योग्य ते सहकार्य कसं मिळेल, शक्य आहे का ते, होम्स म्हणाला. आणि त्यानं मला सारी परिस्थिती नीट सांगायला सुरुवात केली. मी बाकाच्या पाठीवर रेलून डोळे मिटून एकाग्रतेनं त्याचं बोलणं ऐकत राहिलो. चांद सुलतान, सिल्वर ब्लेज हा अत्यंत उत्तम अवलादीचा घोडा आहे. आतापर्यंत त्यानं केलेले विक्रम अविस्मरणीय आहेत. हा सध्या केवळ 5 वर्षांचा आहे, पण त्याचा मालक कर्नल रॉस याला त्यानं अनेक पारितोषिकं मिळवून दिली आहेत. वेसेक्स चषकासाठी होणाऱ्या शर्यतीत या घोड्याच्या प्रथम क्रमांक येणार याबद्दल कुणालाही शंका नव्हती आणि म्हणूनच अनेकांनी त्याच्यावर पैसे लावले होते. आतापर्यंत अशा पैजेत त्यानं कोणाचीही निराशा केलेली नाही. पण म्हणूनच या शर्यतीत सिल्वर ब्लेजनं भाग घेऊ नये म्हणूनही प्रयत्न करणारे अनेक होते, कारण त्यांच्या घोड्याचा क्रमांक वर लागून शर्यत जिंकणं हे सिल्वर ब्लेजला नाहीसा केल्याशिवाय त्यांना शक्य वाटत नव्हतं. अर्थात पुढच्या मंगळवारी शर्यत सुरू होण्यापूर्वी सिल्वर ब्लेजला बेपत्ता करण्याची मखलाशी झाली असली पाहिजे आणि म्हणूनच हे प्रकरण उद्भवलं आहे. असं काही होईल याची कर्नल रॉसला निश्चित कल्पना असावी, म्हणून त्याच्या निवासस्थानी किंग्स पायलँडला तबेल्याभोवती नीट व्यवस्था करून आणि योग्य ती काळजी घेऊन सिल्वर ब्लेजपर्यंत कोणी परका माणूस पोचूच नये अशी व्यवस्था केली गेली असेल. जॉन स्ट्रेकर हा कर्नल रॉसचाच मूळचा जॉकी, पण वजन फार वाढल्याने तो जॉकीच्या कामातून निवृत्त होऊन कर्नल रॉसच्या घोड्यांचा ट्रेनर म्हणून अलीकडं काम करीत असे. जॉकीचं काम त्यानं सुमारे 5 वर्ष केलं होतं आणि अलीकडे 7 वर्ष एक अत्यंत उत्साही, कष्टाळू आणि प्रामाणिक अश्वशिक्षक म्हणून त्यानं नाव कमावलं होतं. कर्नल रॉसचा घोड्यांचा तबेला काही फार मोठा नाही, केवळ 4 घोड्यांचा तबेला. स्ट्रेकरच्या हाताखाली 3 पोरं या घोड्यांची देखभाल करायला ठेवली आहेत. तिघही विश्वासू आहेत. या तिघांपैकी एक जण रात्रभर जागा राहून या घोड्यांवर पहारा करायचा, नजर ठेवून असायचा. जॉन स्ट्रेकर हा कुटुंबवत्सल माणूस होता आणि म्हणूनच तबेल्यापासून 200 यार्ड अंतरावर त्याला आणि त्याच्या बायकोला राहायला एक छोटी बंगली कर्नल रॉसनं दिली आहे. स्ट्रेकरला मूलबाळ नाही, पण घरकामाला एक मुलगी मात्र त्यानं सांभाळली आहे. सारा मामला कसा सुखी समाधानी होता परवापर्यंत. मंडळी, आता ह्याच्या पुढे कसं झालं, काय झालं ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय.